नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी कुरीची भाजी करणार आहे, फणसाच्या कुरीची भाजी करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। कुरी सोलून घेतलेली आहे। मी अशी सोलून घेतली बघा। सोलून त्या आता मी उकडून घेणार आहे। त्याला मीठ घालून ती उकडून घेणार आहे मी बघा। जसे अशी उकडून टोमॅटो हे बघा, टोमॅटो उकडून घेतलेले आहेत। मस्त असे टोमॅटो उकडून घेतलेले आहेत ते बघा। याची साल वगैरे काढून ते मी टोमॅटो कढी करणार आहे। त्यानंतर इथे मी कढीला मिरची आणि धने भिजत टाकलेले आहे। त्यानंतर इकडे मी लसूण, कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे। पण शक्यतो काही लोक कांदा वापरत नाही, तर कांदा वापरला नाही तरी चालेल। लसूण आणि भाजीच्या फोडणीसाठी हे बघा, लसूण इथे मी बारीक अशी करून घेतलेली आहे। नंतर कांदा आणि कोथिंबीर कारासाठी वाटप लावलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी टाकून घेते। मध्ये हे सोलून घेऊया आधी, हे चांगले सोलून घेणार। असे पण सोलून घेतल्यानंतर याच्यामध्ये हे टाकणार आणि फिरून घेणार आहे। तर इथे मी टोमॅटो बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी फोडणीला घालणार आहे बघा। फोडणी 1 चमचा मोहरी, लसूण, जिरे, फोडणी माझी चांगली पाणी हवं तेवढं वाढवू शकतो बघा। पाणी घालून मी इथे वाढवलेलं आहे। साल टाकून घेतलं बघा, मस्त साल चिंच टाकणार आहे, गूळ टाकणार आहे। घेतलेली आहे। त्याच्यामध्ये लसूण जरा जास्त घालायची, कारण टेस्ट छान येते आपल्या भाजीला। लसूण असल्यामुळे लसूण जरा जास्त घालायची। ड्राय मसाला मस्त अशी आपली भाजी तयार झाली। भाजी करून झालेली आहे फणसाच्या कुरीकडे। आणि इथे मी टोमॅटोचा मस्त असा रस्सा केलेला आहे। मस्त असा भाजी केलेली आहे बघा। मस्त अशी आपली भाजी तयार। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।